नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनल अंतर्गत सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये JSPM युनिव्हर्सिटी पुणे यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्या संदर्भातील अद्ययावत माहिती जाणून घेणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सेटनेट, त्यानंतर शिक्षक भरती, प्राध्यापक भरती या संदर्भातील सर्व अद्ययावत माहिती मिळत राहणार आहे. त्याबरोबरच या स्वरूपातील अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी आपण खालील याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्याशी जोडले जाण्यासाठी व्हॉट्सअप देखील ग्रुपची लिंक दिलेली आहे, ऑल एक्झाम कट्टा. त्यानंतर टेलिग्राम चॅनल त्याची देखील लिंक दिलेली आहे, फेसबुक पेजची देखील लिंक दिलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आमच्याशी तुम्ही जोडले जाऊ शकता. तर बघा, आपण पाहिलं ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोझिशन्स. तर यामध्ये आपण जर पाहतोय फॅकल्टी ऑफ एज्युकेशन आणि ह्युमॅनिटीज, यामध्ये एज्युकेशन असेल, इंग्लिश असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, सायकोलॉजी, सोशोलॉजी, लॉ, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी, हिस्ट्री, फिलॉसॉफी या विषयाच्या म्हणजे प्रोफेसर, त्यानंतर असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरच्या जागा दिलेल्या आहेत. त्यानंतरनं आपण उजव्या साईडला पाहू शकता फॅकल्टी ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड कॉमर्स, यामध्ये डिजिटल मार्केटिंग, इंटरनॅशनल बिझनेस, HR, बिझनेस ॲनालिटिक्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट, फायनान्स, मार्केटिंग याच्या देखील प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरच्या जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर खाली आपण पाहू शकता फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्स, स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स आणि इकडं कॉमर्सच्या देखील जागा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकता प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसरच्या वेगवेगळ्या विषयाच्या जागा आहेत. इथं कॉमर्समध्ये बँकिंग, फायनान्स अँड अकाउंटिंग, बिझनेस, इन्व्हायरमेंटल अँड एंटरप्रेन्योरशिप, MBA, फार्मा. त्यानंतर त्याच्याखाली आपण पाहू शकता फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्स आणि स्कूल ऑफ फॉरेन्सिक सायन्स आणि इकडं पण फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्कूल अँड बिझनेस अप्लाइड सायन्स, यामध्ये देखील ऑल स्पेशलायझेशनसाठी पण जागा आहेत. इथं फिजिक्ससाठी पण जागा आहेत प्रोफेसरच्या, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि ॲनिमेशन याच्यामध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर, जास्त जागा आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या. त्यानंतर त्याच्याखाली स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन सायन्स याच्या देखील जागा आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इमेज प्रोसेसिंग. त्यानंतर स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स, यामध्ये मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यामध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर याच्या देखील आपण जागा पाहू शकता. त्यानंतर खाली स्कूल ऑफ मेकॅनिकल अँड मॅन्युफॅक्चरिंग सायन्स आणि या ठिकाणी स्कूल ऑफ सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल सायन्स, यामध्ये देखील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत. रोबोटिक्स, फूड टेक्नॉलॉजी, स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, ट्रान्समिशन इंजिनियर, रिअल इस्टेट इव्हॅल्युएशन्स याच्यामध्ये देखील प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर याच्या वेगवेगळ्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. आता यासाठी तुम्हाला जी तुमची पात्रता आहे, ज्या सेटनेट असेल किंवा ME असेल, ज्या विषयाची तुम्हाला पात्रता आहे, बघा इलिजिबल क्रायटेरिया जो आहे UGC नॉर्म्सनुसार सांगितलेला, त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि त्याबरोबरच 7th पे स्केल ॲज पर द UGC नॉर्म्स, जे 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट असणार आहे. त्यानंतर जे आरक्षण असेल, रिझर्वेशन ऑफ पोस्ट ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नॉर्म्स, सेंड युअर ॲप्लिकेशन /resume ऑन ऑर बिफोर 30 मार्च 2024 तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे. आणि त्यांचा मेल ID या ठिकाणी दिलेला आहे. बघा, मेल ID career@jspmuni.ac.in या मेल ID वर तुम्ही मेल पाठवू शकता तुमच्या रिझ्यूमचा. त्याबरोबर जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर 98 23 55 0050 या नंबरला देखील कॉल करून तुम्ही या भरती प्रक्रियेसंदर्भातील अद्ययावत माहिती विचारू शकता.
किंवा तुमचा अर्ज तुम्हाला करायचा असेल तर 30 मार्च म्हणजे आज 13 मार्च आहे, तर तुम्हाला आणखी साधारणतः 17 दिवसाचा कालखंड आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत, जे पात्रताधारक आहेत, त्यांनी निश्चितच career@jspmuni.ac.in या वेबसाईट या मेल ID वर तुम्ही तुमचा रिझ्यूम मेल करू शकता. आणि जर तुम्हाला काही अधिकची माहिती हवी असेल तर 98 23 55 0050 या नंबरला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे आपले मित्रमैत्रिणी आहेत जे वरील पोस्टसाठी पात्र आहेत त्यांना देखील हा लिंक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.